पांडुरंगा संगे वैष्णवांची भार, दिंड्या ते बाहेर निघाल्यासे. पताकांचे भार निघाले बाहेर, भेटती ऋषीश्वर पांडुरंगा. सगळ्या तीर्थांना भगवंतांनी सांगितलं, भगवंतांनी सांगितलं आता सगळ्यांनी आळंदीला जायचं आहे. सगळ्या ऋषी मुनींना देवांना भगवंतांनी सांगितलं. हा म्हणतात त्रैलोक्यात ही बातमी कळाली, ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा आपल्याला पाहायचा आहे म्हणून सगळे ऋषी जमा झाले, सगळी तीर्थ जमा झाली, सगळ्या देवदेवता जमा झाल्या. विठ्ठल रुक्मिणी सहित गरुड हनुमंत अनेक संत जमा झाले. परसा भागवत नामा पुंडलिक पताका सहित उठाविले. गंधर्व आणि देव आले सुरगण, चालली विमाने अलंकापुरी. लहान थोर सारे आले ऋषीश्वर, उतरले भार वैष्णवांचे. सगळ्या अलंकापुरीवर विमानांची दाटी झाली. देव आले, ऋषी आले, संत आले, हरिहर विधाता आले अलंकापुरी. इंद्रायणी तिरी एक थाटी, योगियांचा सखा कोठे ज्ञानेश्वर. जाती ऋषीश्वर भेटण्याकरता सगळे जायला लागले. ज्ञानेश्वर महाराज कुठे आहेत? समाधीच्या अगोदर थोडंसं आपण बोलून घेऊ, भेटून घेऊ. तर ज्ञानेश्वर महाराज कुठल्या अवस्थेमध्ये होते नामदेव महाराजांनी वर्णन केलं आहे. लागली उन्मनी वैराग्याची धुनी, जागा निरंजनी निरंतर. भूचरी खेचरी चाचरीच्या छंदे, अगोचरीच्या नादे सहस्रदळी. ज्ञानेश्वर महाराज त्यांना त्या ठिकाणी वैराग्याची धुनी आहे आणि त्यामुळे उन्मनी लागलेली आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, समाधी, समाधीच्या पुढे उन्मनी अवस्था आहे. उन्मनी त्याला म्हणतात किंवा तुर्यगा त्याला म्हणतात ज्या स्थितीत गेल्यानंतर शक्यतो उत्थान परत होत नाही. जे उन्मनीयेचे लावण्य ज्ञानोबारायचे वर्णन करतात. तुर्येचे तारुण्य, उन्मनीयेचे लावण्य ते ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. आणि ऋषीश्वर जायचे, सगळ्यांनी नमस्कार करायचा. भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले. भगवान परमात्मा आलेत असं कळाल्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराजांना थोडंसं भानावर आले बरं का. संतांनी त्या ठिकाणी जागं केलं ज्ञानोबारायांना. ज्ञानोबाराय त्या ठिकाणी जागृत झाले, परमात्मा आलेले आहेत. स्वपन काका त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याला आणण्याकरता गेले. सगळ्या संत मंडळींना आणण्याकरता इंद्रायणीच्या पलीकडे गेले. तिथून सगळ्या संतांना घेऊन पांडुरंग परमात्म्याला घेऊन स्वपन काका आले आणि सगळी इंद्रायणी कशी दिसू लागली त्याचं वर्णन केलं आहे. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पाड, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पाड, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार. धन्य धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी, धन्य ज्ञानेश्वर, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी, 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 धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी.
संपूर्ण इंद्रायणीच्या तीरावर दाटी निर्माण झाली. वैष्णवांचे भार आले, पताका झळकू लागल्या. आल्याड पल्याड पताकांचे भार मध्ये मनोहर इंद्रायणी. त्या पताका अशा चमकत होत्या. नामदेव महाराज म्हणतात जशा काही विजा चमकायला लागल्या. सगळे संत आले. इतकी गर्दी झाली की मुंगीला शिरायला सुद्धा त्या ठिकाणी जागा शिल्लक नव्हती. अशा प्रकारचे सगळे संत आले. सगळे संत या ठिकाणी आळंदीमध्ये थांबले. 5 दिवसाचा उत्सव या ठिकाणी झाला. प्रत्येक दिवसाचं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. सगळे संत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी सगळे उठले. इंद्रायणीचं स्नान सर्वांनी केलं. भगवान परमात्मा इंद्रायणीच्या तीरावर बसल्यानंतर सगळे साधू संत जमा झाले आणि नामदेव महाराजांना पुढं केलं. आज या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज समाधी घेणार आहेत. देवाला एवढं विचारा की या स्थानाचं महात्म्य काय. तेव्हा भगवान परमात्मा स्वतः या ठिकाणी या स्थानाचं महात्म्य सांगू लागले. देव म्हणे नाम या ब्रह्मक्षेत्र आदी, येथेची समाधी ज्ञानदेवा. चौयुगा आदी पुरा स्थळ पुरातन, गेले ते नेमून मुनिजन. या स्थळाचं खूप मोठं महात्म्य आहे. हे 18 पीठामध्ये आदिपीठ आहे. 1000 दक्ष या ठिकाणी होऊन गेले. अगस्तीची जन्मभूमी आहे. पुरुराव्याने याच ठिकाणी तप केलेलं आहे. याच ठिकाणावर नंदिकेश्वर भगवान भीमेला घेऊन गेलेले आहेत. याच ठिकाणी खाली पाताळामध्ये शेष राहतात. अनेक सिद्ध ऋषी मुनी यांची भूमी आहे. या भूमीचं महात्म्य स्कंद पुराणामध्ये आलेलं आहे. इंद्रायणीचं महात्म्य आपण सुरुवातीलाच पाहून आलो. चक्रतीर्थाचं या ठिकाणी महात्म्य. या ठिकाणी अस्थी टाकल्याबरोबर त्या नष्ट होतात. अस्थी नासती उदकी असं म्हटलं. सर्व प्रकारे श्रेष्ठ असं स्थळ आहे. अनेक प्रकारचे सिद्ध ऋषी मुनी या ठिकाणी नेहमी वास करत असतात. आणि अशा प्रकारे या स्थानाचं महात्म्य भगवान परमात्मा सांगू लागले. स्वतंत्र आईसाहेबांनी एकदा भगवान परमात्म्याला हे महात्म्य विचारलं. भगवंतांनी गहिवरून येऊन आईसाहेबांना क्षेत्राचं महात्म्य सांगितलं. देव म्हणती रुक्मिणी, हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी. धन्य धन्य धरातळी, जो याते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी. वैकुंठ भुवनाशी, जो करील याची यात्रा, तो तारील सकळ ही गोत्रा. सकळे कुळे पवित्रा, याचे निदर्शने होती. अलंकापुर हे शिवपीठ, पूर्वी येथे होते निळकंठ. ब्रह्मादिके तपपरिष्ठ, येथेची पै केले. इंद्र येऊनी भूमिशी, याग संपादिले अहर्निशी. इंद्रायणी इंदोरशी, पंचक्रोशी या पासोनी. येथे त्रिवेणी गुप्तासे, भैरवापासोनी भागीरथी वसे. पूर्ववटी जे माया दिशे, प्रत्यक्ष जाना पार्वती. भोवती वनवल्ली वृक्षी, येथे देव येऊनी होती पक्षी. हे असे नित्य साक्षी, अस्ति नासती उदकी. पंढरी हुनी हे सोपे, जनाची हरावया पापे. कळी काळ कोपलिया कोपे, न चले अलंकापुराशी. ऐसे सांगता हरिशी, प्रेम वो संडले रुक्मिणीशी. म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी, ज्ञानदेव जन्मले. या ठिकाणी पक्षी सुद्धा ज्या देवाची रूप घेऊन त्या ठिकाणी येतात. अशी ही पुण्यभूमी आहे. आणि मग रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं, ज्ञानेश्वर महाराज ज्या ठिकाणी समाधी घेतात, ज्ञानोबरायांचे कोणते कोणते अवतार झालेले आहेत, ज्ञानोबरायांचं काय महात्म्य आहे, का अवतार त्यांनी धारण केले, ते सुद्धा भगवान परमात्म्याने या ठिकाणी सांगितलं. कृष्ण जन्मानंतर कलियुग सुरू, कृष्ण भगवान परमात्मा निधामाला गेल्यानंतर कलियुग सुरू झालं. राजे भ्रष्ट यवन झाले, ठाई ठाई दोष घडले. मग इही अवतार घेतले, कलिदोष हरावया. रुक्मिणीला परमात्मा सांगू लागले, ज्ञानेश्वर महाराज हे साक्षात माझाच अवतार आहेत. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर,
त्या ठिकाणी भगवंतांनी हे सगळं सांगितलं. सगळे साधू संत जमा झाले आणि सगळ्या संतांनी एकत्र येऊन सगळ्या संतांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानोबराय आता जाणार म्हणून थोडासा खेद आहे. प्रत्येकजण प्रत्येक संत ज्ञानोबरायांचं चिंतन करतायत, काहीतरी आठवण करतायत. नामदेवराय ज्ञानोबरायांची आठवण करू लागले. भगवंताला सगळ्यात जास्त दुःख नामदेव महाराजांना झालेलं आहे. देवाला नामदेवराय म्हणतात. देवा, आमचे गुरुवर्य सांगत असतात, इतके दुःखी झाले, देवाला म्हणायला लागले, देवा जर समाधीच करायची असली तर तुझी होऊ दे, नामदेवरायांची ज्ञानोबरायांची नको. तुला बसायचं असलं तर तू बस समाधीला, ज्ञानोबरायांना नको बसू. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद महिषामुखी बोलविले, वेद महिषामुखी, वेद महिषामुखी बोलविले, वेद महिषामुखी बोलविले. कोठवरी वाणू याची स्वरूप स्थिती, कोठवरी वाणू याची स्वरूप स्थिती. तोडी रोगावाजा तोडी. निवृत्ती सोपानानिक मुक्ताई, जाता ती पाही कोणीकडे. देवाशी गुह्यार्थ केला पाये कांत, ज्ञानदेवे हित आरंभले. सगळ्यांना घेऊन भगवान परमात्मा बसले. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई आणि सोपान काका. निवृत्ती सोपान मुक्ताई, 10 कोटी धरियेली कंठी पांडुरंगे. कळवळली मनी करती दीर्घ ध्वनी, आठविती मनी ज्ञानदेव. विकळ झाले चित्त संत हे दुश्चित, नामा विकळतेत होतसे. मुक्ताबाई रडू लागल्या, सोपान काका रडू लागले. निवृत्तीनाथ महाराज समजवत होते. भगवान परमात्म्याने या तिघांना आलिंगन दिलंय. मुक्ताबाईला आपल्या छातीला लावलंय, सोपान काकाला लावलंय आणि सांगितलंय की तुम्ही अवतारी आहात. ज्ञानोबरायांचा हा अवतार आहे. निवृत्तीनाथ महाराज तुमचा सुद्धा हा अवतार आहे. अवतार जरी असला देवा तरी सुद्धा आता आमची ही लीला चाललेली आहे आणि ज्ञानोबरायांचे गुण आम्हाला त्या ठिकाणी विसरले जात नाहीत. फार आठवते निवृत्तीचे चित्ती, सोपान स्पुंदती मुक्ताबाई. आम्हा माता पिता नित्य ज्ञानेश्वर, नाही आता थार विश्रांतीशी. आई वडील गेल्यानंतर आमचे आई वडील ज्ञानेश्वर महाराज झाले होते. मुक्ताबाई म्हटली की मला कधी आईची आठवण होऊ दिली नाही, वडिलांची आठवण होऊ दिली नाही, म्हणून दादांची आठवण येते. अनेक प्रकारे लोकांनी आमचा छळ केला, पण तरी सुद्धा दादांचं प्रेम असल्यामुळे, ज्ञानदादाचं प्रेम असल्यामुळे ते दुःख वाटलं नाही. छळ असताना सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारे दुःख वाटलं नाही. दादांचा आधार होता. भगवान परमात्मा म्हणायला लागले, तुम्ही आता किती आठवण करणार, उशीर होईल समाधीला. तुम्ही अवतार धारण केलेला आहे, तर तुम्ही कुठल्याही प्रकारे दुःख करू नका. आपल्याला आनंदाने हा सोहळा पार करायचा आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी उठल्यानंतर
मुहूर्त देवाला विचारलाय. भगवंतांनी दशमीचा मुहूर्त सांगितलेला आहे. दशमीच्या दिवशी सगळ्यांनी संत मंडळींनी टाळ मृदंग वाजत प्रदक्षिणा झाली आणि भगवान परमात्मा त्या प्रदक्षिणेमध्ये सहभागी झाले. अनेक वाद्ये तेथे वाजती अपार, उठावले भार वैष्णवांचे. सर्वांना त्या ठिकाणी बाहेरून जरी थोडंसं आनंद असला तरी सुद्धा मनामध्ये दुःख आहे. उदाहरण दिलंय, मुंग्याची या विवरा लागलीशे आग. मुंग्याचं विवर असतं, त्याला जर आग लागली, एखादं वारूळ असतं त्यात मुंग्या असतात, बाहेर वारुळाच्या आग लागली, वारूळ जळत नाही पण वारूळच्या आत मुंग्यांना धग बसलेली असते. तसं सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये विरहरूपी अग्नीची धग निर्माण झालेली आहे. सगळे आतून दुःखी झालेले आहेत. जरी टाळ वाजवत असले, भजन करत असले. शुकनामदेव अंबऋषी सादर, मध्ये ज्ञानेश्वर ब्रह्मरूप. पिपिलिकेशी मार्ग जावया, न मिळे जाती भार मेळे वैष्णवांचे. दशमीचे दिवशी केली प्रदक्षिणा, अनेक कीर्तना संत उभे. रात्रंदिवस त्याही केला हरिजागर, हरिदिनी थोर कृष्ण पक्षी. त्यानंतर हरिदिनी दुसऱ्या दिवशी आहे. स्नान झालं, भागीरथीचं स्नान केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी सगळे संत महंत ऋषी त्यांची सगळ्यांची पूजा केली, सगळ्यांना नमस्कार केला. आणि ज्ञानेश्वर महाराज मध्यभागी, सगळी साधू संत आजूबाजूला आहेत. दिंडी निघाली आणि सिद्धेश्वर भगवंताजवळ आली. सिद्धेश्वराला पूजन केलं आणि प्रार्थना करून स्थान मागितलं. सिद्धेश्वरा लागी पूजिले निवळ, मागितले स्थळ समाधीशी. गंगा आणि गिरिजा निळकंठेश्वर, केला नमस्कार नामा म्हणे. सिद्धेश्वर भगवान प्रगट झाले आणि सांगितलं, 108 वेळा हे स्थान तुमच्याकरता नेमलेले आहे. अष्टोत्तरे वेळ समाधी निश्चळ, पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली. मग तो वाहन म्हणजे नंदी जे आहेत, नंदी भगवंताला बाजूला केलं. उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळा विवराची. त्या विवरामध्ये आतमध्ये सगळी सफाई स्वच्छता करण्यात आली. अनेक ऋषी मुनी त्या ठिकाणी तप करणारी ही समाधीची जागा आहे. तिथे नारा, विठा, गोदा, महादा यांना पाठवलं. नामदेवरायांचे 4 पुत्र त्या ठिकाणी गेले, मुलं गेली आणि त्यांनी ती जागा स्वच्छ केली. त्या ठिकाणी स्वच्छ झाल्यानंतर त्या ठिकाणी ती सजवायला सुरुवात केली. आसन आणि धुनी, मृगछालावर पाहती ऋषीश्वर ओसंडोनी. त्याच्यामध्ये तुळशी, दर्भ हे सगळं त्या ठिकाणी ठेवलं गेलं. समाधीची जागा तयार झाली. एकादशीचा रात्री हरिजागर झाला, कीर्तन झालं आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला सगळ्यांनी पुन्हा इंद्रायणीचं स्नान केलं. सगळ्या मंडळींना त्या ठिकाणी पिंपळाच्या पाराजवळ भोजनाच्या पंगती सुरू झाल्या. भगवान परमात्म्याने पर्वकाळ द्वादशी साजरी करायची म्हणून गंगा गिरिजा राही रुक्माईनी भामा, उठल्या रांधण्या पारण्याच्या. नाना प्रकारचे अनेक प्रकारचं भोजन त्या ठिकाणी तयार केलं. मुनी ऋषीश्वर बोलावले, वैष्णव देव आले सुरगन करून या स्नान. इंद्रायणी पिंपळाचे पारी बैसविल्या पंगती. पिंपळाचे पारी बैसल्या पात्रे ते श्रीपती वाढू लागे. पात्र ते श्रीपती वाढू लागे. पात्र ते श्रीपती वाढू वाढू लागे. वाढू लागे.
सोवळ्याने हरी वाढितो सकळा, भैरवी भैरवी, सोवळ्याने हरी वाढितो सकळा, सोवळ्याने हरी वाढितो सकळा, मनीचा कळवळा कोण जाणे. सगळे ऋषी मुनी साधू संत यांचं जेवण झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना भोजनाकरता बसवलंय. स्वतः भगवान परमात्मा हाताने खाऊ घालतात. निवृत्ती नाथ महाराज, स्वपन काका, मुक्ताबाई यांना सगळ्यांना भगवान परमात्मा खाऊ घालतात, समाधान करतात. नंतर भोजन झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना चंदनाची उटी लावलेली आहे. ज्ञानोबारायांची आरती ओवाळलेली आहे. सत्यभामाबाई, रुक्मिणी आईसाहेब सर्वांनी आरती हातामध्ये घेऊन ज्ञानोबारायांना ओवाळलेलं आहे. आरती झालेली आहे. आणि मग संध्याकाळच्या वेळेस द्वादशीचं कीर्तन सुरू झालेलं आहे. संत कान्होराज पाठक यांचं सुंदर असं कीर्तन सर्वांनी ऐकलं. उद्या ज्ञानेश्वर महाराज जाणार. कीर्तन संपल्यानंतर इकडे समाधीची तयारी करायला ब्रह्मादिक देव आलेले आहेत. ब्रह्मादिक देव तेथे करिता ती पूजा, घालता ती शेजा समाधीशी, चिद्रत्न आसन उन्मनीची ध्वनी, समाधी सज्जनी पाही येली, धोट वस्त्राची घडी ते अमोल तुळशियाने बेल अंथरिले, दुर्वा दर्भवरी टाकिले मोकळे पुष्पे ती सकळ समर्पिली. त्याच्यामध्ये दुर्वा फुलं वगैरे सगळी टाकली. निरंजन त्या ठिकाणी लावलं. लावेला दीप निरंजन ज्योती, प्रकाशिल्या दीप्ती तन्मयाच्या. समाधीची पूजा वगैरे ह्या सगळ्या मंडळींनी केलेली आहे. त्रयोदशीचा दिवस त्या ठिकाणी उजाडलेला आहे. सकाळी स्नान झालं आणि स्नान झाल्यानंतर सगळी जी साधू संत होते, ऋषीमुनी होते, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये एकच उद्वेग आहे, आज ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सगळ्यांना सोडून जाणार. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा पांडुरंग परमात्म्याचं दर्शन केलेलं आहे. पांडुरंग परमात्म्याचं नमन केलंय. नमो काल कौतूहल, नमो चक्रचालक गोपाळ, नमो विश्व प्रतिपाळ प्रभंजन, नमो शिव शिव तेज तेजा, नमो शिवाहि विश्वेशा, नमो रूपा अष्टदिशा वरी व्यापक नारायणा. त्या ठिकाणी 108 चरणाचं हे नमन केलं. आणि नंतर पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना केलेली आहे. पाहे पा ध्वजेचे चिरकूट, पाहे पा ध्वजेचे चिरकूट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, रावो चालवी आपुल्या पाडे, बाप रखुमा देवी वरुदा, सांभाळावे आपुल्या पिदा. आणि त्यानंतर भगवंताला वंदन केल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर येऊन उभे राहिले, हात जोडले. आणि ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांना प्रार्थना करू लागले. पाळिलो पोशिलो चालविला लळा, बा माझ्या दयाळा निवृत्ती राया,
स्वामीची आयोगे झालो स्वरूपाकार, उतरलो पार माया नदी. आतापर्यंत तुम्ही आमचं पालन केलं, पोषण केलं. तुमच्या कृपेच्या द्वारेच आम्ही या माया नदीतून उतरून गेलो. अशीच कृपा आमच्यावर असू द्या. निवृत्तीनाथ महाराजांनी डोक्यावरून हात फिरवला आणि निवृत्तीनाथ महाराजांना आज या ठिकाणी धीर सुटला आणि ओसंडोनी निवृत्ती आलिंगो लागला. निवृत्तीनाथ महाराज आलिंगो लागले आणि गहीवरून आल्यानंतर त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज रडू लागले. भगवान परमात्मा निवृत्तीनाथ महाराजांना समजावतात, दादा तुम्ही जर धीर सोडला तर सगळ्यांचा धीर सुटेल. कमीत कमी तुम्ही धीर धरा. स्वपन काकाकडे बघा, मुक्ताईकडे बघा. निवृत्तीनाथ महाराज म्हटले, अवज्ञा अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरुपण सिद्धी नेले, काढून या गुह्य देवे केले पोल, आठविती बोल मना माझी. भगवान परमात्मा म्हणायला लागले, असं कुठपर्यंत तुम्ही आठवणार आहे. सगळे साधू संत सद्गदित झाले. सर्वांच्या नयनाला डोळ्यात अश्रू आले. लहानशी मुक्ताबाई आली आणि निवृत्ती ज्ञानेश्वर महाराजांचा हात धरला आणि सांगितलं, आमची पुढे वाट काय. स्वपन काका म्हटले, आमची वाट काय, आता तुम्ही चालले, आम्हाला त्या ठिकाणी कोण आहे. आई वडील गेले त्यावेळेस सुद्धा आम्हाला एवढं दुःख झालं नाही. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, माय बापे आम्हा त्यागिले, जेव्हा आईचे संकट तेव्हा आले नाही. ते दुःख आम्ही सहन केलं, पण ज्ञानोबरायांचे गुण एवढे असल्यामुळे आमच्यासाठी सुद्धा तुम्ही देवाला प्रार्थना करा असं म्हटल्यानंतर भगवंतांनी स्वपन काकासाठी प्रार्थना केली, मुक्ताबाईसाठी प्रार्थना केली. भगवंतांनी सांगितलं, स्वपन काकाचा सुद्धा समाधी सोहळा आम्ही करणार आहे. मुक्ताबाईचा समाधी सोहळा मी माझ्या हाताने करीन. निवृत्तीनाथ महाराजांच्या सुद्धा सोहळ्याकरता मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहीन. आणि मग सगळ्यांचं समाधान भगवान परमात्म्याने केलं. आणि आता सगळे साधू संत त्या ठिकाणी स्तब्ध झाले. ज्ञानेश्वर महाराज समाधीकडे निघाले. सर्व साधू संतांनी ज्ञानोबरांच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार घातलेला आहे आणि एका बाजूने निवृत्तीनाथ महाराज आणि एका बाजूने पांडुरंग परमात्मा, दोघांनी दोन हात धरलेले आहेत. देव निवृत्ती यानी धरले दोन्ही कर, धरले दोन्ही कर. ईश्वर बैसावया जातो ज्ञानेश्वर, नदीची आमाशा घातले माझवर, कैसे जनवन कालवले. एका बाजूला निवृत्तीनाथ महाराज आहेत, ऐका, एका बाजूला निवृत्तीनाथ महाराज आहेत, एका बाजूला भगवान पांडुरंग परमात्मा आहेत. निघाले ज्ञानेश्वर